नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. चला बघा, आज आपल्याला बघा पांढरी केस झालेली आहेत आपली. बघा आहे का, पांढरी केस आपली झालेली तर त्यामुळे आपल्याला आज डाय बनवायची. आता डाय बनवायची आपल्याला आपल्या पद्धतीने घरगुती डाय बनवायची. आपण मेडिकलमधनं जातो, पुढे घेऊन येतो आपली केमिकलच्या, आणि त्याच्यामुळं आपल्या केसांना हानिकारक होतं. आणि ती काय आपली पुढे आणलेली लयत लय 8 ते 15 दिवसाच्या पुढं राहत नाही, लगेच कलर त्याचा उडतो. मग त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, आज घरच्या घरी डाय बनवायची आणि ती बी आपल्या साध्या पद्धतीने डाय बनवायची. मग तुम्हाला सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे, आत्ता बघा 10 ते 12 वय मुलाचं झालं तरी केस पिकायला सुरुवात होती. मग केस पिकतात. त्याच्यामुळं आता पहिल्या माणसांची 60-70 वय व्हायला तरी पण केस एक पिकत नव्हता. मग आत्ता काय म्हणतात, पहिली माणसं जुनी, तुमचं टाळू लय हलकं आहे त्याच्यामुळं तुमची केस पिकतात असं झालेलं आहे. आता पहिली माणसांचं आमची केस 60-70 वय झालं तरी आणखी एक केस पिकलेला नाही. मग त्याच्याबद्दलच आपल्याला काय करायचं आहे, आता मेडिकलमधली डाय, दुकानातली डाय आणायची, केमिकलवाली बंद करायची आणि आपल्याला आत्ता घरगुती डाय बनवायची. आणि आपल्या पद्धतीने डाय बनवणार आहे आपण. ती हो कशा पद्धतीने बनवणार आहे, हो आपल्याला घेतलेली जवस, जवस घेतलेलं आहे. मग जवस घ्यायचं या, परत तुम्हाला सांगायचं जवस, आणि दुसरं म्हणजे आपल्याला मेथी दाणं घ्यायच्यात. मेथी दाणं एक घ्यायच्यात. मग मेथी दाणं घेतल्याच्या पुढं आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे काय, काळं तीळ आहे का. ही पहा, ही काळं तीळ आपल्याला घ्यायचं आहे. काळं तीळ आता कुठं बी आपल्याला भेटतं. आता दुकानामध्ये गेलं तरी काळं तीळ मागितलं की भेटतं. आता ही काय आपल्याला मिळणारी वस्तू असं नाही, कुठं पण आपल्याला ही भेटते. आणि आपल्याला परत दुसऱ्या गोष्टी म्हणजे अनेक 2 गोष्टी ही घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कॉफी घ्यायची आहे का. त्यासाठी आपण बनवतो ती कॉफी घ्यायची आणि ही शिकाकाई पावडर घ्यायची आपल्याला आहे का. गायत्री हर्बल पावडर शिकाकाई ही घ्यायची आहे. मग आता आपण ही सर्व पदार्थ हे टाकून त्याच्यामध्ये आपल्याला हेअर डाय बनवायची. आणि आपण हेअर डाय अशी पद्धतीने बनवणार आहे की आपल्याला केसाचा आपल्या कलर उडलाच नाही पाहिजे, अजिबात केस असा. आणि आपल्याला ही करायचं आहे ती म्हणजे फक्त 2च वेळेस करायचं आहे. 2 वेळेस केलं ना तर आपली पांढरी केस एक पण दिसणार नाही, सारी काळी कुळकुळीत केस दिसणार आहेत. मग त्याच्याबद्दलच आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. मग आता आपल्याला ही वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे ती म्हणजे आपल्याला गॅसकडे. मग गॅसकडे जायचं आहे आणि गॅसवरती आपण ही वस्तू बनवणार आहे. आणि ही पहा, आपल्याला एवढ्या वस्तू घेऊन जायचं आहे. हे आपण आता गॅस चेतवून घेत आहे. आपण आता गॅस चितवलेला आहे. गॅस कढई एलिमेंटची ठेवून घ्यायची. आपल्याला एलिमेंटचंच भांडं आपल्याला वापरायचे, लोखंडी वापरायचं नाही. लोखंडी तवा वापरायचा नाही. एलिमेंटचं किंवा जर्मनी असं दोन्ही पैकीच एक कुठली तरी वस्तू वापरायची. आता आपण 1 ग्लासभर एवढं पाणी टाकून घेतलेली आहे. आपल्याला एवढं 1 ग्लासभर पाणी लागणार आहे. आपण आता कढई मांडून घेतलेली 1 ग्लासभर पाणी ओतून याच्यामध्ये घेतलेलं आहे. मग आता या पाण्याला आपल्याला पूर्ण उकळी येऊन द्यायची आहे. आता आपला गॅस चालू आहे. आज पाण्यातच आपण ही वस्तू टाकून डाय बनवणार आहे. मग आपण कोणत्या पद्धतीने एकदम डाय बनवतोय बघा, एकदम शायनिंग बाज केसांना असे डाय आपण तयार करणार आहे. एकदम काळी कुळकुळीत केस दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला डाय बनवायची. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तरी आपण मित्रांनो ही पहा, मित्रांनो आता उकळी आलेली. आता ही पहा आपली वस्तू. आपण मेथी दाणा आपल्याला टाकायचं ते म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी.
बघा आपल्याला 1-2 चमचे मेथी दाणे टाकायचे. मेथी दाणे टाकून आपले झालेले इथं. बघा आपल्याला आता दुसरी गोष्ट घ्यायची म्हणजे बघा एक काळं तीळ. बघा आता आपण काळं तीळ बघा एवढं 2 चमचा टाकून घेतो. 2 चमचे आपले काळे तीळ टाकून झालेले. आणि आपल्याला काही लागणार आहे ती म्हणजे आपल्याला समजा शरीरात ह्याच्यात आपल्या जवस चटणीला आपण वापरतो खाण्याकरता ह्याच्याकरता व्यवस्थित असते ती एक जवस एक टाकून घेतो आपण. जवस टाकून घेतलेले बघा. जवस टाकलेले जवस टाकून घेतलेले आपण आता. आपण आता घेतोय टाकून ती. आता आपल्याला द्यायची ती म्हणजे कॉफी टाकून. बघा 1 चमचाभर कॉफी टाकली आपण. बघा कॉफी टाकलेली 1 चमचा. बघा 1 चमचा कॉफी टाकलेली आपण. आपण कॉफी टाकलेली. आणि आता आपल्याला टाकायचं ती म्हणजे काय बघा शिकाकाई पावडर. शिकाकाई आपल्या केसासाठी एकच नंबर शिकाकाई पावडर ही असते. बघा शिकाकाई पावडर 1 चमचा. बघा आता आपले सर्व टाकून याच्यामध्ये झालेले. बघा आता आपल्याला नुसतं असे हलवून घेत राहायचे. आपल्याला अशा पद्धतीने आता हलवत राहायचं एकदम. आता बघा आपण ही 1 ग्लास पाणी टाकलं होतं त्याचं फक्त आपल्याला अर्ध्यापेक्षाही कमी कप पाणी थोडं करून लावायचं. बघा आता एक असल्या कॉफीमुळे ह्याच्यामुळे कसला खमंग वास सुटलेला एकदम. बघा आता ह्याची इतकी शाईन वाढते आपल्या केसाची आणि मुळापासून एकदम आपल्याला पांढरी केस उगवतात ना ती डायरेक्ट काळीच उगवायला चालू होणार. आता त्याच्यासाठी आपल्याला घरगुती आपल्याला हा डाय बनवायचा आहे. बघा आता आपण ही आपल्याला हलवत राहायचंय. आता आपला डाय बनवून तयार झालेला आहे. आता आपण हे कशा पद्धतीने लावतोय आणि कशा पद्धतीने लावायचं तुम्हाला सांगतोय ती फक्त लक्ष देऊन ऐका. नाहीतर तुम्ही काय वेळ नुसतं बघत राहा आणि आपण काय सांगितलंय तुमच्या लक्षामध्ये राहायचं नाही. मग त्याच्यामुळं आपला व्हिडिओ कुठं न क्लिक करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. आता ही डाय आपल्याला कसा लावायचा किती दिवस लावायचा हे तुम्हाला मी सांगतो. ही पहा बघा आपण आता गॅसवरनं कढई खाली उतरून घेतलेली. बघा आपण 1 ग्लास फुल पाणी घेतलं होतं. बघा अर्धा ग्लास एवढी आपली मेहंदी झालेली. कारण आता मेहंदी कुठं चमचा 2 चमचे करून कुठं केसांना आपल्या भागत नाही. भरपूर लेडीजांचे महिलांचे जे केस असतात भरपूर त्याच्यामुळं मेहंदी कुठं एवढी 2-3 चमचे करून कुठं भागत नाही. त्याच्यामुळं आपलं आमचे असून द्या असे पुरुषांचे असून द्या केस तरी पण मेहंदीच्या एका पुडीमध्ये भागत नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे माहिती का. बघा ही मेहंदी बघा आता थंड झालेली एकदम. बघा आता चमचा आपण साईडला काढून ठेवू. आता ह्या काही मेहंदी तुम्हाला बोटाने हे करून दावतो. बघा कसा कलर आलाय बघा. बघा कशी चिकटपणा बी आलाय. आपली केस इतकी लांब सडक बी होत्या त्याने कॉफी आणि आपली शिकाकाई पावडर ही 2 मिक्स आहे ना याच्यामध्ये त्यांनी केसाला इतका ह्याचा गुण आहे ना तुम्हाला सांगायचं म्हणजे का नाही. इतकी भरपूर लांब केस होत्यात. अशी कटिंग केस करावं लागतं तुमची. हो का आता हे मेथी दाणे आपले आहेत का नाही. हो काही लहान लहान मेथी दाणे हो काही आपण आता
साईडला काढून घेऊया. बघा साईडला काढून घेऊया, कारण आपण यात कॉफी आणि शिकाकाई पावडर टाकली का नाही, त्याच्यामुळं मेथी आणि काळं तिळ आहे ना ती थोडं असं राहतं ना निभार, त्याच्यामुळं आपल्याला ही थोडं काढून घ्यायचं. आपण शोधूनच घेतलं असतं पण चिकाट असल्यामुळं शोधत नाही. बघा तरी बघा आपले हात कसे झाले बघा काळे आहे का. बघा मग आता हे आपण तुम्हाला लावण्याचा टायमिंग बी सांगणार आहे आणि केव्हा लावायचे आणि किती टाइम लावायची आणि किती वेळ ठेवायची ही तुम्हाला सांगणार आहे. बघा हे आता काय नाही, बघा ही आपली मेहंदी ना ते बघा आपली स्टाईल. आता बघा अशा पद्धतीने आपली अशा केसांच्या मुळापर्यंत लागली पाहिजे कॉफी आणि शिकाकाई पावडर. आता आपल्या ह्यात काळं तीळ टाकलेले आहे आपण, काळं तीळ आणि मेथी दाणे बघा हे पण टाकलेले आणि जवस. जवस तर समद्यात आपल्याला आरोग्याला समद्या एकदम पौष्टिक असतं, त्याच्यामुळं आपल्याला हे आता आपण वापर केलेला आहे. मग आता हे आपण लावताना काय करायचं माहिती आहे का, लावून संध्याकाळी अशी बनवून ठेवायची मेहंदी आणि सकाळी आपल्याला आंघोळ करायच्या अगोदर 1 तासभर ही आपल्याला मेहंदी लावून थांबायचं आहे. 1 तासाच्या पुढं का नाही तुम्ही केव्हा 1-1.5 तास राहिले तरी चालतंय. 1-1.5 तासाने आंघोळ ही करायची. फक्त आंघोळ करताना साबण एक कुठला वापरायचा नाही आणि शॅम्पू बी वापरायचा नाही, कारण 1 दिवस तसंच ही करायचं. आणि आपल्याला काय करायचं माहिती का, आठवड्यातनं 2 वेळेस ही डाय आपल्या केसांना लावून घ्यायची आहे. आणि 2 वेळा लावलं ना तुम्ही बघा किती केस लांबतात, ती किती अशी लांबी केसांची जास्त होणार. तुमच्या केसामध्ये कोंडा असला तरी निघून जाणार तुम्हाला सांगतो. आणि आपली केस जरी अशी लांब सडक नसली तरी लांब होणार. केस तुमची गळती असली केसाची तरी गळ्याची केस राहणार, केस गळती पण बंद होणार. तरी मित्रांनो ही आपण हेअर डाय केलेली तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. नमस्कार.